तर रुपाली चाकणकरांविरोधात रुपाली ठोंबरे आक्रमक झाल्यात. मुख्यमंत्र्यांनी चाकणकरांचा राजीनामा घ्यावा असं ठोंबरे पाटील म्हणतात. चाकणकर पोलिसांवर दबाव आणून पुरावे नष्ट करतील असा आरोपही रुपाली ठोंबरे पाटलांनी लगावलाय. तर चाकणकर पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष असल्यानं पक्षाचीही बदनामी होतीये असंही ठोंबरे पाटील म्हणालेले आहेत. याच्यामध्ये स्वतः चाकणकर सुद्धा इन्व्हॉल्वमेंट त्यांची आहे, इतर ट्रस्टी सुद्धा आहेत. सर्व ट्रस्टींवर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, आपण तातडीने महिलांना सुरक्षित सक्षमतेची विश्वास दाखवण्यासाठी आणि सत्ताधारी आम्ही सत्तेतले खमके असलेले विश्वास दाखवण्यासाठी तातडीने चाकणकर यांचा राजीनामा घेणं गरजेचं आहे. इन्व्हेस्टिगेशन जर पोलिसांचं व्यवस्थित व्हायला पाहिजे असेल, कायदेशीर पद्धतीने व्हायला पाहिजे असेल, तर रुपाली चाकणकरनी तातडीने नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून तातडीने पायउतार होणं गरजेचं आहे. याशिवाय तो तपास होऊ शकत नाही. आणि मी 100% खात्री देते, जर रुपाली चाकणकर त्या राज्य महिला आयोगाच्या पदावर राहिल्या तर त्या तपासामध्ये फेरबदल करणार, पोलिसांना आदेश देऊन पोलिसांच्या संगतमताने ते व्हिडिओ नष्ट करणार. विरोधकांनी टीका केली आहे की महाराष्ट्र राज्याची नवी एप्स्टीन फाईल्स आहेत. तुम्हाला वाटतंय का की एप्स्टीन फाईल्स आहेत म्हणून? 100%. 58 व्हिडिओ येत आहेत. 58 व्हिडिओ म्हणतात कशाला? एकच व्हिडिओ कालचा जो आहे त्यांनी अक्षरशः महाराष्ट्र हादरून गेलेला आहे. 100% या 58 व्हिडिओ असल्यामुळे अनेक महिलांवर अन्याय अत्याचार झालेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.